माजी विद्यार्थ्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो की आपल्या शाळेला, आपण सर्व या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत, या शाळेनीच आपल्याला जे काही घडवलेलं आहे ते या शाळेने घडवलेलं आहे. आपण जे काही आज आहोत या शाळेमुळे आपण आहोत. तर माझं तरी असं मत आहे, मी स्वतःसुद्धा तेच करणार आहे की या शाळेच्या अजून प्रगती व्हावी, पुढच्या या शताब्दीमध्ये आणखी शाळा उभारी यावी, त्या दृष्टिकोनातून या शाळेला आपल्यातर्फे आपण काहीतरी योगदान सर्व विद्यार्थ्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी द्यावं. हे योगदान मी तरी असं समजतो की यज्ञ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ किंवा परिषदात वेदात जो अर्थ सांगितलेला आहे, यज्ञ म्हणजे जे काही आपण निसर्गाकडून घेतलेलं आहे त्याची परतफेड करणे, हा यज्ञाचा अर्थ आहे. आणि त्या दृष्टीने या शाळेने आपल्याला जे काही दिलं त्याची पूर्ण फुलाची पाकळी परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून मी सगळ्या माजी विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की यज्ञ समजून तुम्ही या शाळेलाही मदत करा. एक समजून मी स्वतःसुद्धा एक परतफेड या शाळेची करतो, समजूनच मी हे योगदान या शाळेच्या प्रत्येक वर्गाला आम्ही असा उपक्रम हाती घेतलेला आहे की शाळा संपूर्ण नवीन झालेली आहे, भरपूर सुधारणा या शाळेमध्ये आहे, खूप सुंदर ग्राउंड या शाळेचं आहे, खूप मोठं ग्राउंड, खूप मोठा परिसर या शाळेचा आम्ही सुशोभित केलेला आहे, नवीन ग्रुप्स भरपूर बांधलेले आहेत. शाळेमध्ये अतिशय चांगला स्टाफ आपल्या शाळेमध्ये, उत्कृष्ट, जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट शिक्षक आपल्याजवळ आहेत आणि अत्यंत चांगलं शिक्षणाचं काम ते करत आहेत आणि शाळा खरोखर प्रगतीपथावर आहे. माझं सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन यानुसार आहे की सर्वांनी आपली पूर्ण फुलाची पाकळी, मी तर म्हणतो की मॅक्झिमम मदत सर्वांनी करावी. तर त्या दृष्टीने आमचे हे माजी विद्यार्थी संपर्क समिती आज जो आम्ही स्थापन करत आहे, आपण सर्वांना हे कॉन्टॅक्ट करतीलच, परंतु हे एक आव्हान समजून